थांबा राजे. का थांबवलं ताऊसाहेब? तुम्ही अपमान झाला म्हणून रागाच्या भरात निघालात. हे ठीक नाही. परंतु आऊसाहेब आम्ही का आणि किती सहन करावं? अहो, आपण त्याला अभय देऊन तख्तावर बसवलं. आपण त्याला त्याच्या भाऊबंधांपासून वाचवलं, ताकद दिली, हिंमत दिली, आणि हा आमच्यावरच सापासारखा उलटला. पाठीत खंजीर खुपसतो आमच्या. त्याची वर्तणूक वाह्यात आहे, मान्य. वाह्यात म्हणजे किती वाह्यात? आऊसाहेब, तुम्ही त्याला राजतिलक लावलात याचंही भान त्यानं ठेवू नये. हा आम्हाला तुमचा अपमान वाटतो आणि तो आमच्या बर्दाश्तच्या बाहेर आहे. आम्हाला रोखू नका, जाऊ द्या. आम्ही पुन्हा तेच म्हणतोय. तुम्ही रागाने निघालात, नियोजनाने नाही. अपमान झाला, हातात तलवार आहे, पागेत घोडा आहे, निघालात. पण असं जाणं म्हणजे आत्मघात. आत्मघात? यापुढं असं करू नका राजे. संयम हे सुद्धा शस्त्रच आहे. थोडा विचार करा. विजापूरकडे नजर झुगारा. खानाची टोळधाड स्वराज्यावर चालू नेण्याच्या तयारीत आहे. उद्या अफसल खान आला तर चंद्रराव त्याला मिळू शकतो. भविष्यात मुघल आणि आदिलशाही एक होऊ शकतात. तुमच्या आबासाहेबांचा इतिहास याद करा. परंतु तुमचा अपमान तो स्वराज्यापेक्षा मोठा नाही. म्हणून संयमानं घ्या. अजून एकदा त्याला खलिता पाठवा. मजकुराची भाषा टोकदार ठेवा. मग बघू. ठीक आहे आऊसाहेब. सोनपंत जी. मजकूर लिहून घ्या. तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता. राजे आम्ही, आम्हास राज्य श्री शंभूने दिले, तरी तुम्ही राजे न म्हणवावे. आमचे नोकर होऊन आपला मुलूक खाऊन हमराहात चाकरी करावी. पदफैल करून बंद कराल तर चावळी मारून तुम्हास कैद करून ठेवू. शिवाजी, तुझी ही हिम्मत! आम्हाला या चावळीच्या वाघाला असा खलिता लिहिण्याची तुझी हिम्मत कशी झाली? आम्ही राजे आहोत, राजे चंद्रराव मोरे, आणि आम्हाला राजे म्हणायचं नाही. मजकूर तर तोच आहे दादा. पुढं काय लिहिलंय? काय म्हणतोय? चाकरी करा, चाकरी. वय, आमचा मुलूक खाऊन हमरा चाकरी करावी, नाहीतर बदफैली करून बंद कराल तर जावळी मारून आम्हाला कैद. नाही, या शिवाला विटेचा जवाब दगडाने दिला पाहिजे, तरच त्याचं घोडं फुरफुरायचं थांबल. समजलं? तातडीने जबाब लिहायला घ्या. मजकूर सांगा. लिवा. काल राजे झालात आणि तुम्हाला राज्य कोणी दिलं? मुस्तफद राजा आपल्या घरी म्हटल्यावर कोण मानतो? तुम्ही लिहिलंय की जावळीत येऊ? या. नुसत्या गुरगुरणाऱ्या गप्प बसणारा शिवा
तुम्ही ती एकदम डरकाळीच फोडली बघा हा. गरजेची होती. जावळीच्या वाघाची डारकाळी आहे ती. मी तर म्हणतो त्या अफजल खानाने लवकर यावं आणि शिवाजीच्या इतबर स्वराज्याचा खेळ खंडोबा करावा. आपण निस्ती मजा बघायची, लांबूनच. आप ऐसे क्यों कहते हैं हुजूर आला? सही कह रहा हूं मैं। लेकिन हुजूर आखिरकार ये मुहिम है, खर्चा तो होता ही है। नहीं, बिल्कुल नहीं। कुछ भी हो जाए, लेकिन इस मुहिम के लिए जो तय किया है उससे ज्यादा खर्च करना मुझे कतई मंजूर नहीं। वो शौक तो खान साहब के, इस तरह खजाना बहाना हमें बिल्कुल मंजूर नहीं। लेकिन हुजूर, क्या लेकिन लेकिन लगा रखा है? 80 की आमदनी और 84 का खर्च, ये हमारे बर्दाश्त के बाहर। नो अफजल, अब जल्दी करो। देखो, अगर औरंगजेब पकड़ा गया तो फायदा तुम्हारा ही है। मैं तुम्हें कोई बड़ा ओहदा दूंगा और फिर दक्कन की सिवा और जिजाबाई की मुहिम, वो तो मेरे ही हाथ लगेगी। क्या कह रहे हो आप? सही कह रहा हूं मैं अफजल, सही कह रहा हूं। एक बार दक्कन में तुम मेरे साथ रहोगे तो खूब मजे लुटोगे, लेकिन अभी इस वक्त जल्दी करो अफजल। हुजूर, हुजूर, औरंगजेब आगे के पड़ाव तक पहुंच चुका है। हमारे सैनिक उन पे नजर बनाए रखे हैं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब जल्दी करो, चलो चलो, जल्दी निकलो, छोड़ना नहीं उसे। राजे, औरंगजेब आणि आदिलशाहीत मोठी चकमक घडणार हे निश्चित. औरंगजेबाची फौज आदिलशाही मुलूक मारत वेगाने विजापूरच्या दिशेने निघाली आहे आणि तो खान मोहम्मद नामचीन सरदार घेऊन औरंगजेबास गाठण्याचा प्रयत्न करतोय. परंतु शामराज पंत हा औरंगजेब एवढा बेरकी आहे की या परिस्थितीतही त्याने स्वराज्याच्या सीमेवर उभी केलेली फौज अजून माघारी घेतलेली नाही. पण अशाने तो अडचणीत येईल. तो कशाला येतोय अडचणीत? त्यानं आपल्यालाच आणले अडचणीत. काय झालं सोनोपंत? राजे, औरंगजेबानं खलिता पाठवलाय. तो म्हणतो जुन्नरची लूट परत करा, तेही 5 दिवसात व्याजासहित. एवढंच नाही तर आदिलशाही विरोधात जी जंग छेडली आहे ती फौज घेऊन सामील व्हा असा हुकूम सोडलाय त्यानं. राजे, आता काय करायचं? शामराज पंत आपल्या खलित्याचा औरंगजेबानं भलताच अर्थ काढलेला दिसतोय. राजे, औरंगजेबाला आपण खलित्यातनं जो निष्ठेचा धूप घातलाय त्यामुळे तो बहकलाय. पण मग आता निर्णय काय घ्यायचा? निर्णय काय घ्यायचा? युद्धाची तयारी करायची. कारण एकूण परिस्थितीवरून एक गोष्ट निश्चित, जो कोणी जिंकणार तो स्वराज्यावर चालून येणारच. आणि दुसरी गोष्ट, औरंगजेबाला वाटतंय की बाजी त्याच्या बाजूने आहे, परंतु रणमैदान काही वेगळंच सांगतं. बघू, घोडा मैदान जवळच आहे. शहजादे, शहजादे। क्या है अब्दुल? शहजादे, हम लोग यहाँ पर फंस चुके हैं, हमें जल्दी यहाँ से निकलना होगा। अब्दुल, ये हमारी नमाज का वक्त है। शहजादे, नमाज बाद में। आवाजें आ रही हैं।
औरंगजेब, अब तुम्हारा खेल खत्म। आदिल शाही की, आदिल शाही की, आदिल शाही की, आदिल शाही की, आदिल शाही की। दोस्तों, मेरे जांबाज साथियों, बड़ी साहिबा ने हम पे जो भरोसा किया उसे मुकम्मल करने हम कामयाब रहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तुम क्यों वहां बैठे हो? हमें मुबारकबाद नहीं दोगे? हाँ? क्यों अफजल, अब तक तो ये बात तुम अच्छी तरह समझ गए होंगे कि मुहिम चाहे छोटी हो या बड़ी, बड़ा खर्चा करके कोई मुनाफा कमाना नहीं होता। मुहिम चाहे कितनी भी बड़ी हो, कम खर्चा और तुरंत फतेह हासिल करना ही ज्यादा मायने रखता है। मुगलों की शान को धूल में मिलाकर मैंने आदिल शाह का एक सपना तो पूरा किया ही है, और अब आदिल शाही का दूसरा सपना, उस सिवा को खत्म करना, ये भी मैं ही पूरा करूंगा, और वो भी कम खर्चे में और तेज रफ्तार से। अफजल, ये तुम्हारे हाथ को क्या हुआ? हाँ? ये तो जख्म है और खून भी बह रहा है। कोई गहरा जख्म तो नहीं? नहीं, बिना कुछ किए ही जख्म पे पाले जाते हैं। कोई अफजल खान से सीखे। बड़ी साहिबा के चहेते बनना है तो जंग में क्या क्या नहीं किया ये सब बताना पड़ेगा। तो इसलिए इतना जख्म होना तो जरूरी है। क्यों अफजल? हाँ? भाऊसाहेब, शहजादा औरंगजेब गिरफ्तार झाला। काय? खान मोहम्मदने हे आचाट साहस केलं। विजापुरात जल्लोष सुरू आहे, घराघरात ईद मनवली जाते, खैराती वाटल्या जात आहेत। याचा अर्थ आदिलशाही आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी तयारी करायला जो वेळ होता तो संपला। म्हणजे आक्रमण निश्चित। हो, निश्चितच। पण मुघल शहजाद्याला गिरफ्तार केलेली पराक्रमी आदिलशाही फौज आपल्यावर चालून येते असा कुणाचाही समज होता कामा नये। तो होणार राजे। पण तसं झालं तर आपलं सैन्य खचणार। त्यासाठी काही उपाय करावे लागतील, नाहीतर आदिलशाही सैन्य कडवं आहे, ते मोगलांना हरवणार आहे असं नको वाटायला। अगोदरच आपण तुलनेनं सर्वच बाबतीत कमी आहोत, पण दुर्बल नाही। फतेह खान चालून आला होता तेव्हाही हाच धाक होता। भातवडीच्या युद्धाच्या वेळीही महाराज साहेबांना हाच धाक होता, परंतु महाराजांनी त्याच मुघलांना धूळ चारली। आपण जर मनानं खंबीर असू तर आपण कितीही मोठी फौज आली तरी जिंकू शकतो, हे नक्कीच। भाऊसाहेब, सर्वांची मनं खंबीर असणारच, परंतु ती आणखी खंबीर एका गोष्टीमुळे होऊ शकतात। कोणत्या गोष्टीमुळे राजे? जावळीमुळे। जर जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांनी सहकार्याचा हात दिला तर मग आदिलशाही आक्रमणाला भिण्याचं काहीच कारण नाही। असं
मग चंद्ररावांकडून काही दुजोरा? नाही. राजे काहीही करा, आपली रयत आता सुखानं नांदते. आता त्यांच्या मनात आदिलशाहीच्या विजयाने धडकी भरायला नको. मुगल सल्तनत का शहंशाह आदिल शाही हिरासत में, कौन नहीं डरेगा? खासकर वो काफर माँ बेटे जीजाबाई और सीवा डर से थर्राएंगे. बिल्कुल बड़ी साहिबा. देखो, हमारे फतेह की खबरें दक्खन पहुंचनी चाहिए जल्द से जल्द, और हमारी फतेह सुनकर पूरे दक्खन का डरना जरूरी है. जी बड़ी साहिबा. इसे कहते हैं एक तीर से दो निशाने. अब ना तो दक्खन में वो मोगल रहेंगे, ना ही जीजाबाई और सीवा. रहेगी तो सिर्फ आदिल शाही और आदिल शाही. शहजादे, ये कैद कब खत्म होगी? इस खाने के खत्म होने के बाद और दूसरा खाना आने से पहले. मतलब? नौकर जब थाली लेने आएगा तो उससे कहना ये खाली थाली खान मोहम्मद तक पहुंचा दे. नौकर के लिए. इससे क्या होगा? खाली थाली का मतलब खान मोहम्मद अच्छी तरह से समझ जाएगा. दगा हा आदिलशाहीचा श्वास तर मोगलांचा निश्वास आहे. तो दिल्या घेतल्याखेरीज दोघं क्षणमात्र जगू शकत नाही. राजे, रास्त बोललात बघा. आता यात कोण कुणाला दगा करतं त्यानुसार आपली पुढली चाल ठरव. आम्हालाही तेच वाटलं होतं. औरंगजेब आदिलशाहीला दाद देणार नाही, परंतु घडलं भलतंच. औरंगजेब जेर झाला. आता आदिलशाही उन्मत्त होऊन आपल्यावर दुप्पट जोमाने चालून येणार. एवढंच होईल. पूर्वी अफजल येणार होता, आता खान मोहम्मद येईल. माझं तर म्हणणं आहे कुणी बी यावं, आपण आपल्या तलवारीला धार काढून ठेवावी. आम्ही नेताजींच्या मताशी सहमत आहोत. हमल्याचा मार्ग निश्चित करून त्या त्या ठिकाणी मजबूत सैन्य ठेवावे. आणि आऊसाहेब, शत्रूनं तोफांचा मारा केला तर सैन्याची मजबूती टिकेल? नाही टिकणार. मग चावळी. आम्ही अजूनही सांगतो आहोत आऊसाहेब, चावळी आपल्या ताब्यात हवी. ही ठकास मग अटक भेटण्याआधी. राजे, जावळीहून चंद्ररावांचा खलिता आलाय. आमच्या कडक भाषेनं नरमले चंद्रराव. खूप अवमानकारक लिहिलंय. निर्धास्त व्हा, वाचा. जी. हे लिहितात, आपण काल राजे झाला, आपणास राज्य कोणी दिले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटल्यावर कोण मानितो? तुम्ही लिहिता की जावळी येऊ, येता जावळी जाता गोली, पुढे एक मनुष्य जिवंत माघार जाणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असेल तर उदयीक येणार असाल तर आजच या. आम्ही कोकणचे राजे, आमचा राजा श्री महाबळेश्वर, त्याच्या कृपेने आम्ही राज्य करीतो. तुम्ही आमासी खटपट कराल, स्पष्ट समजून करणे. येता उपाय करता अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल. बस सोनोपंत. आऊसाहेब, बघितला हा मजकूर, ऐकली ती भाषा.
हा खलिता आहे की जहर भरल्या विंचवाचं गाठोड? आई आऊसाहेब चंद्ररावानं चांगुलपणाची मर्यादा सोडली. आता चंद्ररावाला क्षमा नाही.